भुमरेंनी त्यांच्या चालकाने सगळ्यांनी पाठवलेली आहे. 7 दिवसात माफी मागा, अन्यथा दाव्याला सामोरं जा, असा इशारा सूचक केलेला. ज्याच्याकडे अब्रू असते तो अब्रू नुकसानीचा दावा करू शकतो. त्याच्यामुळं यांच्या अशा अब्रू नुकसानीच्या दाव्याला मी फुकट सुद्धा भीक घालत नाही. उलट मी याची वाट बघतोय, या सगळ्या दाव्यात ते काय काय लिहितात. कारण माझ्याकडे चांगलं खमंग मटेरियल आहे व्यवस्थित. त्याच्यामुळं मी या दाव्याची वाट बघतो. दावा चांगला मोठा दाखल करावा, म्हणजे तुम्हालाही पैसे कोर्टात भरावे लागतील. मग ते कुठून आणले, काय आणले, सगळं बघावं लागेल. त्याच्यामुळे मी या अब्रू नुकसानीच्या दाव्याची वाट बघतोय. भुमरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि कुठलेही असे डॉक्युमेंट नाहीत किंवा गट क्रमांकच नाही गावामध्ये असं म्हटलं होतं. हे बघ, मी भुमरेंना एक तर भुमरेंचा ड्रायव्हर आहे एवढा माझा आरोप आहे. माझ्या आरोपाचं उत्तर त्यांनी द्यावं. मी आरोप असा केला होता की त्यांचा ड्रायव्हर आहे, त्यांनी कबूल केलेला आहे. त्याचा जन्म 1985चा आणि 71ला हेबानामा कसा होतो, हा माझा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न, हिंदू कुटुंब मुस्लिमाला हेबानामा कसा करून देऊ शकतो, हा माझा दुसरा प्रश्न होता. याचं उत्तर अद्याप मिळाले. एक दुसरी गोष्ट, गट नंबरच्या विषयी आपणही पत्रकार बांधवांना मी पूर्णपणे माझं निवेदन दिलेलं आहे. मी त्याच्यात असं म्हटलेलं आहे की आधीचा गट नंबर 174, आताचा सर्वे नंबर 89, असं माझ्या पत्रात सुस्पष्ट आहे. तुम्ही पण वेगळंच बनवताय, ते पण वेगळंच बनवताय. मी स्पष्टपणे म्हटलेलं की 174 गट नंबर आधीचा, आता सर्वे नंबर 89 झालेला आहे. तो मी त्याविषयी बोललेलो आहे. त्यामुळे 174 तिथे नाही हे मलाही माहिती. मी काही एवढा अनाडी नाहीये. तुमचा तरी तालुका तिकडे आहे, माझं तर रोज येणं जाणं या भागामध्ये. त्यामुळे मला सगळे गट नंबर माहिती आहे, सर्वे माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे, शेतकरी माहिती आहे प्रत्येक गावातला. त्याच्यामुळं ह्या विषयावर दिशाभूल करणं अतिशय चुकीचं आहे. मी ऑलरेडी माझ्या पत्रात म्हटलेलं आहे की 174 गट नंबर आधीचा होता, आता 89 नंबरचा सर्वे. बरं, नोटीस